वाहनं वैदेही हरणं जटायुमलं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चात् रावणकुम्भकर्णहननं तेषद्विरामायणम्. आला ऐकायला लावा. श्रीरामचंद्रा करुणा समुद्र ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री गये तुझवीण निद्रा कैवेशती वाला सुभद्रा मधोजवं मानसतुल्यमेघं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आज आपण तरी रामायणाला सुरुवात करतो. कालचा दिवस जर आपण थोडंसं प्रस्तावनेसाठी म्हणून घेतला, आज आता आपल्याला तरी सुरुवात करायची. आणि काल म्हटलं तसं की रामनवमीच्या दिवशी आपल्याला रामजन्मकाळ आणि त्यामुळं रामाच्या जन्मकाळाचा जो काही कथाभाग आहे तो सांगायचा आहे. त्यामुळं आज आता मी काय करणार आहे की बालकांड हा जो पहिला खंड आहे, संपूर्ण रामायणामधले जे 7 खंड काल सांगितले त्यातला पहिला बालखंड, तर त्यातल्या रामांच्या लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्या 4 चौघांच्याही बालपणाचे जे फळस आहेत त्याच्याविषयी सांगून मग पुढं जाणार आहे. आता थोडंसं त्याच्यानं पुढं भराभरा दिलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण चिंतनाचा जो भाग आहे तो जरा जास्त सांगावा लागतो. कथानक भराभरा पुढं जाऊ शकते. अयोध्येमध्ये राजवाड्यामध्ये दशरथाच्या घरी 4 पुत्रांचा एकदम जन्म झालेला आहे. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. आणि आता ती मुलं थोडीशी रांगायला लागलेली आहेत, इकडं तिकडं फिरायला लागलेली आहेत, दुडूदुडू चालायला लागलेली आहेत. आपल्या डोळ्यापुढे सगळ्यांच्या पुढे बघितली वेळेला सगळ्यांना बाल रूपातली जी आहे ती नेहमी मुलाच्या असेल, नातवंडांची म्हणून असेल की दुडूदुडू धावणारी जी बारकी मुलं आहेत. कारण रामाने जेव्हा मानवी अवतार धारण केलेला आहे तेव्हा त्यांना या सगळ्यांना जायचं. त्यामुळे लहान मुलांच्या ज्या काही खोड्या आहेत त्या सगळ्या खोड्या ते करतात. घरामध्ये धावतायत, भांडतायत एकमेकांच्यामध्ये, एकमेकांना पाडतायत, पुन्हा कुठून उभे राहतायत, रडतायत, असं सगळं हे सगळं. आणि ते इतकं आनंदाने सगळं चाललेलं आहे की दशरथ राजा आणि ह्या 3 माता ह्या अत्यंत आनंदी आहेत. आणि सगळेजण ह्या बाललीला बघण्यामध्ये, कारण दशरथाला उशिरा पुत्र झालेला आहे त्यामुळं उशिरा पुत्र जात झाल्यामुळं आता सगळ्यांच्या पुढं तो अगदी इतका आनंदाचा असा विषय आहे. आनंदी आनंद सगळीकडे चाललेला आहे. आता बघा, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे लहान मूल साधारण 2-3 महिन्याचं वगैरे मुलं असेल, पाळण्यात असेल तर ते पायाचा अंगठा चोचतं. बहुतेक सगळ्या मुलांना ती सवय असते पायाचा अंगठा चोचायचा. तसंच रामसुद्धा पाळण्यामध्ये झोपलेले आहेत आणि ते पायाचा अंगठा चोचतात. सर्वसामान्य गोष्ट आहे, नेहमीची घडते तीच गोष्ट आहे. रामाच्या अवतारामध्ये माणूस म्हणून अवतार घेतल्यानंतर सगळ्या बाललीला दाखवायच्या. त्याप्रमाणे आपण अंगठा चोचतोय पायाचा, पण त्याच्याकडे संत कसं बघतात ते बघा. रामाचा अवतार आहे आणि रामाने पायाचा अंगठा चोखणं हा जो भाग आहे त्याच्याकडे संत कसं बघतायत, तर संत असा विचार करतायत की म्हणजे असं आहे की रामाला माहिती आहे आपण विष्णूंचा अवतार माणूस म्हणून अवतार घेऊन आलेलो, त्यामुळं त्यांना माहिती आहे. ते असा विचार करतात की आता इथून पण आपल्याला मोठं झाल्यानंतर युद्ध करायची मोठं खूप काम आहे आपल्याला. त्यामुळे आता या अवतारामध्ये आपल्याला भरपूर काय काय करायचं. आत्ताच थोडासा वेळ आहे, बालपणाचा 3 महिन्याचा आता जो आहे आत्ताच थोडासा वेळ आहे. तर म्हणजे आता एवढ्या या वेळामध्ये असं मनात येते की सगळे जे भक्त आहेत देवाचे, ते सगळे देवाचे भक्त पायाचा अंगठा चोखतात. आणि पायाचं हे सगळे जे भक्त आहेत हे सगळे
देवाच्या पायाच्या अंगठ्याचं तीर्थ घेतात आणि स्वतःला धन्य मानतात। असं काय मोठं त्या पायाच्या अंगठ्यामध्ये आहे असं रामाच्या मनामध्ये विचार येतोय, असं संतांनी वर्णन केलेलं आहे की रामाच्या मनामध्ये असं विचार येतो की आता आपल्याला पुढे इथून खूप मोठं कार्य करायचं आहे, आत्ता मोकळा वेळ आहे, तर ह्या भक्तांना त्या पायाच्या अंगठ्यामध्ये असं काय विशेष दिसतंय म्हणून ते पायाचं तीर्थ घेतात आणि म्हणून राम अंगठा चोखतात असं संतांनी वर्णन केलेलं आहे। आणि मग संत त्याच्यात इतका गोडवा आणतात, ते म्हणतात चोखी चुरू चुरू, चुरू चुरू हा शब्द किती सुंदर घातलेला आहे संतांनी, म्हणजे पायाचा अंगठा ते चोखतायत, चुरू चुरू कसं चोखतायत आणि त्यामध्ये बघण्याचा जो भाव आहे तो इतका सुंदर अशा प्रकारचा भाव आहे की चारही मुलं लहानाची मोठी होत आहेत। आता राम आणि लक्ष्मण दोघांनाही एका पायाने झोपवायची सवय लागलेली, नेहमी एका पायाने दोघांना शेजारी शेजारी झोपवायचं। एक दिवस सुमित्रेला असं वाटलं की लक्ष्मणाला आपल्यापासून झोपायला घेऊया, म्हणून तिथं लक्ष्मणाला आपल्यापासून झोपायला घेतलं आणि लक्ष्मण रडायला नाही लागला की काही केलं थांबले नाही। कुणालाच काही कळलं की लक्ष्मण का रडतोय। दासी आल्या, सगळ्या दासीने निर्णयाला उपचार केले, काय काय प्रयत्न केले, पण लक्ष्मण काही रडायचं थांबले नाही। काय करावं, कशा पद्धतीने तो थांबेल, खूप प्रयत्न झाले पण लक्ष्मण रडायचे थांबले नाही। शेवटी कौशल्य मातेला असं वाटलं की म्हणजे असं करा, लक्ष्मणाला रामाच्या शेजारी आणून झोपवा, मग तो आपोआप रडायचं थांबलं आणि तसंच झालं। राम पाळण्यामध्ये झोपलेले त्यांच्या शेजारीच्या लक्ष्मणाला आणून झोपवलं, त्याला आपोआप लक्ष्मण रडायचं थांबलं। वशिष्ठ मुनी कुलगुरूच आहेत आणि ते नेहमी असतातच तिथं, तेव्हा वशिष्ठ मुनी म्हणत आहेत की म्हणजे लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे आणि राम ही विष्णू भगवान आहे, त्या दोघे एकमेकांची वेळ राहणारच नाही। लक्ष्मणाला रामाशिवाय अजिबात चैन पडणार नाही, ते म्हणून म्हणजे तो रडायला लागले। हे सगळा जो भाव असतो हा सगळा जो भाव आहे हा संतांनी व्यक्त केलेला आहे। आपल्याला तसं काही कळत नसतं, आपण रामायणामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या नसतं, पण सगळ्या संतांनी त्याचं वर्णन अशा पद्धतीनं करून ठेवलेलं असतं आणि असं हे बालपण सगळं चाललेलं आहे। लहानाचे मोठे होत आहेत मुलं आणि हळूहळू आता त्यांच्या मुंजी झालेल्या आहेत, मौजी बंधन झालेलं आहे। आता त्याला शिक्षणासाठी पाठवायचं, मग शिक्षणासाठी पाठवायचं म्हटल्यानंतर त्यावेळेला जी शिक्षणाची सोय होती ऋषींच्याकडं गुरुकुल पद्धती, ऋषींच्या आश्रमामध्ये मुलांना शिकायला पाठवायचं। मग वशिष्ठ हे कुलगुरू आहेत, असं नव्हतं की आता हे राजाची मुलं आहेत म्हटल्यानंतर वशिष्ठांनाच घरी बोलवा आणि त्याला सांगा शिकवा म्हणून। त्याला असं होतं की नाही, आम्ही श्रीमंत आहे, आम्हाला सगळं पैसे आमच्या मुलांना तुम्ही घरी येऊन शिकवा, काय वाटेल ते मागाल ती किंवा आम्ही देऊ तुम्हाला, असं नव्हतं। राजाची जरी मुलं असली तरी ती गुरुकुलामध्ये जाऊनच शिकणार आणि नुसती गुरुकुलमध्ये जाऊन शिकणार असं नाही, तर बाकीच्या सगळ्या मुलांच्या प्रमाणे त्यांनी कामही करायचं। जे काही काय असेल, बाकीची मुलं जी काय काम करत असतील ते कामही त्यांनी करायचं। गुरुकुलामध्ये राहायचं म्हणजे सगळी शिस्त असायची। वशिष्ठांच्या आश्रमामध्ये ही दोन मुलं आता ह्या गुरुकुलामध्ये शिकायला लागलेली आहेत आणि आता तिथं वशिष्ठ मुनी हे वेदज्ञ आहेत, चारही वेदांचा त्यांचा अभ्यास आहे आणि ह्या चारही वेदांच्या अभ्यासानंतर त्यांनी या मुलांना, चारही मुलांना आणि बाकीच्याही मुलांना सगळ्यांना वेदाध्ययन तर शिकवलंच आहे। पण वशिष्ठांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ते राजनीतिज्ञ होते। राजकारण म्हणजे आत्ताचं राजकारण नव्हे, राजकारण काय आहे ते त्यांना बरोबर माहिती होतं, ते राजनीतिज्ञ होते। त्यामुळं राजनीती काय आहे ती पण, कारण ही राजांची मुलं आहेत, या मुलांना पुढं राज्य चालवायचं, त्यामुळे त्यांना राजनीती पण शिकवलेली आहे आणि युद्धकला पण त्यांना शिकवलेली आहे। कारण वशिष्ठ मुनी हे युद्धामध्ये तज्ज्ञ होते। म्हणजे ह्या पूर्वीच्या काळी जे आपण ह्याच्यात वर्ण समर्थांचा एक श्लोक आपण म्हणतो, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, हे वशिष्ठ आहे।
वशिष्ठांसारखं ज्ञान समर्थांच्या ठिकाणी होतं, म्हणून तो श्लोक असं वर्णन केलं. म्हणजे वशिष्ठ हे ज्ञानी आहे, सर्व दृष्टीने ते ज्ञानी आहे. आणि त्या दृष्टीने ते त्यांना जे जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान ते ह्या मुलांना देत आहे. युद्धकलेचं ज्ञान, धनुर्विद्येचं ज्ञान, हे सगळं ह्या मुलांना त्यांनी द्यायला सुरुवात केली आहे. आणि ह्या मुलांना त्यांनी धनुर्विद्येमध्ये तरबेज केलेली आहे. सगळं वेदांचं ज्ञान त्यांना दिलेलं आहे. वशिष्ठांचं असं वैशिष्ट्य होतं की त्यांच्या स्वतःचं सैन्य दल होतं, ते युद्ध निपुण होते. आणखी त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की आता जो आपण म्हणतो की सृष्टी निर्माण कशी झाली, तर आध्यात्मिक याच्यामध्ये, आध्यात्मिक ग्रंथांमध्ये काय सांगितलं जातं, सृष्टी निर्माण कशी झाली, तर पहिल्यांदा ओंकाराचा उच्चार झाला. या सृष्टी निर्माण होण्याच्या आधी ब्रह्मदेवांनी ओंकाराचा नाद केला आणि ओंकाराचा नाद होऊन मग सृष्टी निर्माण झाली. शास्त्रज्ञ काय म्हणतात, सृष्टी कशी निर्माण झाली, तर एक मोठा प्रचंड अग्निगोल होता आणि त्याचा स्फोट झाला, त्यातून ग्रह तारे वगैरे सगळे निर्माण झाले. हे जे संशोधन आहे हे त्या काळी वशिष्ठ मुनीने संशोधन केलेलं होतं की प्रचंड असा अग्निगोल आहे आणि त्याचा स्फोट झालेला आहे, त्याच्यातून ग्रह तारे पृथ्वी हे सगळे निर्माण झालेले आहेत. म्हणजे बघा 20,000 वर्षापूर्वीचा काळ आहे आणि हे ऋषी आहेत, या ऋषींनी हे संशोधन केलेलं आहे. इतके आमचे ऋषी त्या काळामध्ये ज्ञानी होते. आणि सनातन जरी पूर्वी असले तरी सुद्धा ते पूर्णपणाने नवीन ज्ञानाशी सुद्धा पूर्ण असं संबंधित होतं. असं हे वैशिष्ट्य वैशिष्ट्य मुलींचं. त्याने या मुलांना घोड्यावर पेट मारायला शिकवलेले आहे, धनुर्विद्या शिकवलेली आहे, रथ चालवायचा कसा, म्हणजे रथाचं सारथ्य कसं करायचं ते शिकवलेलं आहे. असं ह्या सगळ्या बाबतीत चारही मुलं अत्यंत तरबेज अशी झालेली आहेत, तयार झालेली आहेत. आणि अशी तयार होऊन ही मुलं आता परत अयोध्येमध्ये राजवाड्यामध्ये आलेली आहेत. सगळं शिक्षण पूर्ण करून घेऊन ते अयोध्येमध्ये राजवाड्यामध्ये आलेले आहेत. दशरथ राजाही खुश आहेत, तिने माताही खुश आहेत, मुलांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, त्या युद्धकलेमध्ये निपुण झालेले आहेत. फक्त काय झालं की रामांना असं वाटायला लागलं की आता आपण सगळं शिक्षण घेतलं, आपण सगळ्या गोष्टी शिकलो, पण आपला देश कसा आहे हे आपण बघावं, तीर्थयात्रा करावी. आपण तीर्थयात्रा कशी करतो, तीर्थयात्रेचा आता आपण काय म्हणतो की जे धार्मिक स्थळ आहे, तीर्थक्षेत्र, अशा धार्मिक स्थळांनाच आपण भेट देतो. पण त्यांची जी तीर्थयात्रा होती ती तीर्थयात्रा तशी नव्हती. त्यांची जी तीर्थयात्रा होती, रामाने तीर्थयात्रा करायची होती, ती देश बघायचा होता. कारण दशरथ राजा हा सार्वभौम राजा होता, चक्रवर्ती राजा होता. आणि नुसत्या अयोध्येपुरता तो राजा नव्हता, संपूर्ण परिसरामध्ये त्याचे मांडलिक राजे होते. आणि त्यामुळं हे सगळे मांडलिक राजे आणि हा सगळा देश हा आपण बघावा, तिथं काय परिस्थिती आहे हे बघावं, हे रामांना 12व्या वर्षी मनात आलेले. आणि वशिष्ठांना विचारलेलं आहे की मला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे, तर काय करू. तर वशिष्ठ म्हणजे काय हरकत नाही बोलले, जा तीर्थयात्रा, म्हणजे संपूर्ण देश बघायचा आहे. आपले जे राज्य आहे, आपले जे कुठंपर्यंत होतं, नाशिक पंचवटीपर्यंत त्यांचं राज्य होतं, खूप लांबपर्यंत राज्य होतं. मग हे चारही भावंड, काही ऋषीमुनी आणि काही नागरिक, असं सगळ्यांनी मिळून ती तीर्थयात्रा केलेली आहे. तीर्थयात्रेला जाऊन आल्यानंतर झालं काय की राम अतिशय निराश झाले, नैराश्य आलं त्याला. आणि ते वशिष्ठ मुनींना असं म्हणताय की मी अरण्यात जाऊन तपश्चर्या करतो. वशिष्ठ मुनींना आश्चर्य वाटले की हा तर राजपुत्र आहे, उद्या राजा होणार आहे, आणि हा अरण्यात जाऊन तपश्चर्या करतो म्हणतोय, काय एवढं नैराश्य आलंय. राम सांगताय की सगळीकडे बघितलं तर दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, लोक सगळे पिचलेले आहेत, स्वार्थी आहेत,
आणि हे सगळं वातावरण सगळं बघितल्यानंतर मला नैराश्य आलेलं. तेव्हा वशिष्ठ मुनींनी जे समजून सांगितलंय की नाही ते अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही जर कोणी योग वशिष्ठ नाव ऐकलं असेल ग्रंथाचं आणि कोणी वाचलं असेल तर योग वशिष्ठामध्ये सगळं तत्वज्ञान वशिष्ठ मुनीने रामाला सांगितलेलं. काय सांगितलंय रामाला की अरे म्हणजे असं असणारच आहे. अवतीभोवतीची लोक आडाणे असणार आहेत, अज्ञानी असणार आहेत, कोणी स्वार्थी असणार आहेत, आपल्यापुरतं बघणारी असणार आहेत, कुणी भांडणारी असणार आहेत. जेव्हा तुम्ही समाजामध्ये जा, जेव्हा तुम्ही लोकांच्या मध्ये जा तेव्हा तुम्हाला असं दिसणार आहे की हे असं असणारच आहे. आणि तुम्ही राजा आहे, राजपुत्र आहेस तू, तुला राज्य सांभाळायचं आहे, तेव्हा तुला असं नैराश्य घेऊन चालणार नाही. जी माणसं अवतीभोवती आहेत त्याच्यातच आपल्याला जमवून घ्यायला पाहिजे. पुढे येऊन कसं आहे पुढे येऊन कसं काहीतरी गर्दी कमीच आहे तशी, म्हणजे समोर असलं की जरा बरं पडतं. आवाज येतो सगळ्यांना. वशिष्ठ मुनींनी रामाला जे समजून सांगितलंय की तत्वज्ञान हे संपूर्ण ते गीतेचं जे तत्वज्ञान आहे, पुढं श्रीकृष्णाने जी गीता सांगितलेलं ते सगळं तत्वज्ञान वशिष्ठ मुनींनी योग वशिष्ठ ग्रंथाच्या निमित्ताने सांगितलेलं आहे की जर तुम्हाला माणसं आपलीशी करून द्यायची असतील तर तुम्हाला त्या माणसांच्या अंतःकरणात शिरलं पाहिजे. समर्थांची एक ओवी आहे. समर्थांनी काय म्हणते, जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. बघा ओळी किती सुंदर आहे. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतर. परांतराचा म्हणजे इतरांच्या अंतःकरणाचा. पुन्हा पुन्हा शोध घ्यावा म्हटले. जर तुम्हाला माणसं आपलीशी करायचे, जर तुम्हाला त्या माणसांच्या मध्ये वावरायचे तर तुम्हाला दुसऱ्याच्या अंतःकरणात शिरलंच पाहिजे. मी फक्त स्वार्थीपणाने मी फक्त माझ्या पुस्तक बघेन आणि मग माणसाची माझ्या मागे यावं असं चालणार नाही. राजाला जर सगळ्या प्रजेला बरोबर घेऊन जायचं असेल तर राजाने सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे. हे वशिष्ठ मुनींनी सांगितलं की आणि कसे असतो त्यांच्यातच राहायचं आहे आणि त्यांच्यातच राहून त्याला समजून घेऊन पुढे जायचं. हे फक्त रामाला सांगितलेलं तत्वज्ञान नाही आहे बरं का. योग वशिष्ठमध्ये जे सांगितलेले तत्वज्ञान हे फक्त रामाला सांगितलेलं नाही, हे आपल्याला पण सगळ्यांना सांगितलेलं. अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि संपूर्ण कर्माचा जो सगळा सिद्धांत आहे ना तो सगळा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. आणि समर्थांची ओळख किती छान आहे बघा तुम्ही. जीव जीवात घालावा. जर तुम्हाला आणि मला असं वाटत असेल की तुमच्याशी जवळीक साधावी, तुमचं दुःख काय जाणून घ्यावं, तुम्ही माझ्याशी मैत्री करावी, तर मग मला तुम्हाला जाणून घ्यायलाच पाहिजे. तुमच्या मनातून जर मला समजायला हवं असेल तर तुमच्याजवळ यायला हवं, तुमची सुख दुःख जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय होणार नाही आहे. मग त्यासाठी जीव जीवात घालावा आणि आत्मा आत्म्यात मिसळावा. आत्मा आत्म्यात मिसळावा म्हणजे काय, तुम्ही आम्ही सगळेजण त्या परमेश्वराचे लेकरं. कुणी उंच असेल, कुणी बुटका असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, उच्च वर्णीच्या हे भेद असतील, खूप फरक असेल, पण शेवटी सगळेजण आपण त्या परमेश्वराची लेकरं. हे जर कराय आत्मा आत्म्यात मिसळावा, तुमच्यातला आत्मा माझ्यातला आत्मा वेगळा नाही आहे ना. तो जो परमात्मा आहे, जो ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये भरून राहिलेला आहे, तोच परमात्मा अंश रूपाने तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. आणि असं जर आहे तर मी मला स्वतःला वेगळं का समजावं आणि मी स्वतःला श्रेष्ठ का समजावं. समजा थोडंसं ज्ञान माझ्यापाशी जास्त असेल किंवा आणखी काही दोन गोष्टी माझ्यापाशी जास्त असतात, याचा अर्थ असा नाही मी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ झालेले. हे आम्हाला वशिष्ठांनी सांगितलेलं आहे. राजा आहे म्हणल्यानंतर
सगळ्यांना जाणून घ्यायचं आणि सगळ्यांना जाणून घेऊन पुढं जायचं. हा उपदेश रामांना केल्यानंतर वशिष्ठ एकच दोनच वाक्यावर त्याच्यामध्ये अशी आलेली आहे ती. वशिष्ठ म्हणतात, राम म्हणतात की मी नैराश्याने मी सोडून जाणार आहे. कुठं जाणार? कुठं जाणार म्हणल्यानंतर रामांनी ओळखलं नाही वशिष्ठांच्या मनात. आता हे जे मी सगळे सांगितलं की नाही ती योग वशिष्ठ ग्रंथामध्ये सांगितलंय, पण संवाद जो झालाय ना दोघांचा तो असा आहे की वशिष्ठ विचारतात मी सोडून जाणार आहे, आपल्या राजवाड्यात जाणार, सोडून जाणार, कुठं जाणार? 2 मिनिटं राम थांबलेले त्यांनी सांगितलं नाही जात. वशिष्ठांच्या मनामध्ये काय आहे ते त्यांना कळलेलं आहे आणि सांगितलं नाही जात. कळलं की आपलं राजा आपण आहोत, राजपुत्र आहोत, आपलं कर्तव्य काय आहे ते कळलं आणि सांगितलं नाही जात. येतं मुलं सगळी वाड्यामध्ये आलेले आहेत, दशरथ राजाकडे आलेले आहेत आणि दशरथ राजा सगळ्यांना आनंदी आनंद आहे. दरबारामध्ये सगळेजण खुश आहेत आणि अचानक एकदम विश्वामित्र दरबारामध्ये आलेले. राजाने बघितलं, पूर्वीच्याकडे असं होतं की राजा ह्या ऋषींना अतिशय मान देत असत. ऋषी आलेत म्हणल्याबरोबर राजा उठून उभा राहिलेला आहे, चटकन सामोरा गेलेला आहे, पाद्यपूजा त्यांची केलेली आहे आणि त्यांना आपलं आसन दिलेलं आहे. ही संस्कृती आहे आपली की राजाला वास्तविक पात्र राजा सार्वभौम राजा आहे, श्रेष्ठ आहे, पण ऋषी आलेत म्हणल्यानंतर ऋषींना त्याने आपलं आसन बसायला दिलेलं आहे आणि नम्रपणाने पुढं उभा राहिलेलं आहे आणि विचार काय सेवा करू? तुम्ही ज्या अचानक आलेल्या त्याची काहीतरी हेतू असणार आहे, तर काय सेवा करू? विश्वामित्राने सांगितलं, म्हणजे मी तुझ्या 2 मुलांना न्यायला आलेले आहे. कशासाठी? तर आम्ही जो यज्ञ करतो त्या यज्ञामध्ये हे राक्षस सारखे विघ्न येतात. त्या यज्ञकुंडामध्ये रक्ताचे सडे पाडतात, हाडं टाकतात, अत्यंत त्रासदायक असं सगळ्या राक्षसांचं कृत्य आहे. आता वास्तविक पाहता विश्वामित्र कसे आहेत? क्षत्रिय आहे, गाधीराजांचा पुत्र, चांद्रवंशीय गाधीराजा त्यांचा पुत्र हे विश्वामित्र आहे. क्षत्रियाने अवघड आहे तो, ते युद्ध करू शकतात, बाण चालवू शकतात, पण विश्वामित्रांचं कसं आहे की विश्वामित्र राजर्षी आहे पण त्याला ब्रह्मर्षी व्हायचे आणि त्यामुळं राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करून ते पूर्णपणाने तपश्चर्या करायला लागलेले. आणि आता जेव्हा ते तापस विषयामध्ये आहे, यज्ञ कर्म चाललेलं आहे, त्यावेळेला त्यांना अशा पद्धतीनं विरोध करता येत नाही. ते एक बाण सहज चालवू शकले असते, पण तापस विषयामध्ये बाण चालवू शकत नाही, धनुष्य बाण घेऊ शकत नाही, अशी बंधनं आहेत म्हणले आमच्यावरती. शिवाय आम्ही शाप देऊ शकत नाही. एरवी ऋषी शाप देऊ शकतात, पण आम्ही तापस विषयामध्ये यज्ञकर्म करत असताना आम्ही शाप देऊ शकत नाही आणि म्हणून आमच्या यज्ञ रक्षणासाठी म्हणून तुझ्या 2 मुलांना घेऊन जाण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. आत्तापर्यंत राजा म्हणत होता काय सेवा करू, सांगाल सेवा करतो, काय म्हणाल ते करतो, पण हे ऐकल्याबरोबर राजा घाबरला. उतारवयामध्ये झालेली मुलं आहेत, मुलं अजूनही लहान आहेत. बरं विश्वामित्र सांगतात की हे ऋषी हे सगळे राक्षस आहेत, हे राक्षस इतके असे भयानक आहेत. ह्या 2 मुलांना राक्षसांच्या तावडीत द्यायचं कसं? तर राजा काय म्हणतोय की मी येतो ना, मुलं अजून लहान आहेत, मी माझं सैन्य घेऊन तुमच्या यज्ञ रक्षणासाठी येतोय. तेव्हा ऋषी क्रुद्ध झालेले, रागावलेले आणि त्यांच्या रागावलेल्या त्या किल्ल्याकडे बघितल्यानंतर आता काही मार्ग नाही की कळलं दशरथाला की काय करायचं. आणि त्या कल्पनेनेच तो थोडासा बेशुद्ध झाल्यासारखा झालाय. पुन्हा उठला आणि हळूच वशिष्ठ मुनींना विचारतोय की आता मी काय करू? मुलांना जर नाही पाठवलं तर ती ऋषी शाप देतील, कारण आता ते काही तापस विषयामध्ये नाही आहे, ते तर शाप देऊ शकतात. आणि जर मुलांना पाठवलं तर मुलं लहान आहे, काळजी वाटते मुलांची, काय करू? तेव्हा वशिष्ठ मुनी त्यांना सांगतायत किती सुंदर आहे बघा. वशिष्ठ मुनी म्हणले, अरे आत्तापर्यंत
देवांना सुद्धा सांगितलेली नाही, देवांपासून सुद्धा दडवून ठेवलेली अशी गोष्ट म्हणजे मी तुला सांगतो. काय सांगितलं म्हणजे हे तुझा जो पुत्र तू म्हणतोस राम तुझा पुत्र आहे, तुझा पुत्र आहे. अरे राम हे फक्त प्रत्यक्ष विष्णूंचा अवतार आहे आणि लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे. आतापर्यंत तुला सांगितलं नव्हतं मी, मग तरी सांगितलं. म्हणजे तुम्ही मागच्या जन्मामध्ये कश्यप ऋषी होते आणि कौशल्याने देवमाता आदिती होती आणि तुम्ही दोघांनी खूप तप केले. एवढं तप केलं की देव प्रसन्न झाले आणि प्रत्यक्ष भगवान विष्णू तुमच्या पुढे येऊन उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की काय हवं ते माग, मी प्रसन्न आहे. हे वशिष्ठ मुनी सांगतायत बरं की मागच्या जन्मामध्ये काय झाले, तुम्ही अशी तपश्चर्या केली, देव प्रसन्न झाले आणि मग त्यांना मागायला सांगितलं. तुम्ही काय मागितलं तर हे मागितलं की तुम्ही आमच्या पोटी या, तुम्हीच आमच्या पोटी जन्म घ्या. देव हसले, तुमच्या सखा पुत्र आमच्या पोटी येऊ दे. देव हसले म्हणजे तुमच्या सखा पुत्र म्हणजे आम्हालाच यायला पाहिजे. आता दुसरा आमच्यासारखा दुसरा कोण असणार तेव्हा आम्हालाच यायला पाहिजे. हसले देव म्हणजे तथास्तु म्हणले आणि आशीर्वाद दिले आणि त्याप्रमाणे ह्या कुळामध्ये रघुकुल जे आहे सूर्यवंशी राजे यांच्या कुळामध्ये कौशल्या आणि आदितीच्या पोटी, आदिती आणि कश्यप यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतलेला आणि सांगितलं की लक्ष्मण हा शेषावतार आहे आणि विष्णूंच्या हातामध्ये जे शंखचक्र असतं ते भरत आणि शत्रुघ्न आहे. तर तू म्हणजे काहीही काळजी करू नकोस, ही मुलं त्यासाठीच त्यांचा अवतार आहे. गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे श्रीकृष्णाने नंतर सांगितलेलं आहे. पण आधी त्यांनी सांगितले म्हणजे की अरे म्हणजे त्यासाठीही त्याने अवतार घेतलेला आहे. राक्षसांचा निपात, दुष्टांचा निपात करण्यासाठी ते अवतार घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे हे कार्य करणार आहे. तर तू अजिबात काळजी करू नकोस, त्याला पाठवून दे. एवढं ऐकल्यानंतर राजा दशरथ राजा हा शांत झालेला आहे आणि त्यांनी ठरवलं की जाऊ दे या दोन मुलांना. आणि मग विश्वामित्राच्या बरोबर राम लक्ष्मण बाहेर पडलेले. 12 वर्षाचीच मुलं आहेत आणि या 12 वर्षाच्या मुलांना घेऊन विश्वामित्र निघालेले. आता विश्वामित्र ऋषींचा काय उद्देश असेल? नुसतं यज्ञ रक्षणार्थ एवढंच असेल का की फक्त आपल्या यज्ञाचं रक्षण करावं त्यासाठीच फक्त घेऊन निघालेले आहेत का? खूप गोष्टी सध्या सखोल आहेत. त्याच्या पाठीमागे आणखी उद्देश असा आहे की रावणाचं जे सगळ्यात मोठा हे आहे, रावणाचे सगळे राक्षस जे आहेत ते सगळीकडे पसरलेले आहेत आणि ते रावण आणि त्याचे सगळे जे राक्षस आहेत ते सगळ्यांना त्रास देतात. ते आता अयोध्येपर्यंत येऊ नये म्हणून रामाला तिथनं आलं असते. कारण माहिती आहे राम इथं आहेपर्यंत अयोध्येमध्ये हे राक्षस सुद्धा येऊ शकतो आणि म्हणून रामांना तिथलं बाजूला घेऊन नेलं की निदान अयोध्या तरी सुरक्षित राहील. हा एक उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश असा आहे की रामांना आणि लक्ष्मणांना काही अस्त्रशस्त्र द्यायचे, काही विद्या शिकवायच्या आणि ही अस्त्रशस्त्र ही द्यायची ती गुपचूप द्यायची. असं काही युद्धनीती असते की नाही? आता सुद्धा देशामध्ये किती सगळीकडे जागतिक युद्ध चालू आहे, प्रचंड युद्ध चालू आहे. तिसरं महायुद्ध जवळजवळ आहेच ते. अशा वेळेला काय असतं, थोडीशी गुप्तता राखावी लागते. जे काही आपली धोरणं आहेत ती धोरणं सगळ्यांना सांगून चालत नाही, काही गुप्त खलबत करावी लागतात. तसं ही जी अस्त्रशस्त्र जी द्यायची होती, काही विद्या ज्या शिकवायच्या होत्या त्या गुप्तपणाने द्यायच्या होत्या आणि म्हणून त्या दोघांना त्यांनी घेऊन गेलेले आहेत अरण्यामध्ये घेऊन. आता त्यांचा जो आश्रम आहे तो सिद्धवनामध्ये सिद्धाश्रम असं नावाचा तो आश्रम आहे. अयोध्येपासून त्या सिद्धाश्रमामध्ये जाण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे 2 मुलं आणि विश्वामित्र 3 जण निघालेले आहेत. अरण्यात जात आहेत, वाटेमध्ये कुठं शरयूमध्ये स्नान करायचं, पुढं जायचं. अशा पद्धतीनं पुढं गंगा आणि शरयूचा संगम लागला
तिथं गंगा आणि शरीरचा संगम असताना मग गंगा इतका प्रचंड खळखळाट आवाज होता, मेघगर्जनेसारखा आवाज येतो त्या गंगेचा, एवढा खळखळाट. तर राम म्हणतात तिथे एवढा खळखळाट कसं आहे? वशिष्ठ म्हणजे अरे तिथं खळखळाट आहे म्हणजे ती गंगा फार तुमला अशी झालेली आहे म्हणजे तिथं. मग राम एकच वाक्य बोलतात गंगाबाईकडे बघून, म्हणजे स्त्रियांनी एवढं मोठ्यांना आवाज करणं बरं झालं. आणि तू ह्या कथा ज्या आहेत त्याच्यातलं काहीतरी शिकवायचं असतं म्हणून या कथा असतात. कारण पुढं काय झालेलं आहे की पुढे जेव्हा गंगा वाहत जाते तेव्हा हरिद्वारपाशी गंगा शांत झाली. रामांचा शब्द तिनं ऐकलेलं आहे, गंगानंतर शांत झाली. असं जाता जाता आपल्याला काय असतं ठीक आहे, ज्या कथा आहेत ना त्या जाता जाता आपल्याला काही गोष्टी शिकवून जात असतात. राम असं एवढं म्हणाले पुढं चाललेलं आहे आणि असं चाललेलं आहे. तर वाटेत करायचं काय, तिघजण सतत चालले, काय करायचं तिघांनी वाटेत? तर विश्वामित्रांनी काय केले, रामांचं जे कुळ आहे, रामांचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांच्या कथा विश्वामित्र रामांना सांगतात. आणि ते कुळ एवढं मोठं श्रेष्ठ अशा प्रकारचं कुळ आहे. आता तो मोठा भाग आहे. ते कसं आहे तुम्हाला सांगते की सूर्याचा पुत्र मनु, मनुचा पुत्र इक्ष्वाकू. आता गीताचे वाचलेले 4थ्या अध्यायामध्ये सूर्यदेवाने मनुला गीता सांगितली असं आहे की. आणि मग अर्जुन विचारतो की सूर्यदेव केव्हाचे, मनु केव्हाचा, आणि ती गीता तुम्ही त्यावेळेला कशी सांगितली? तर त्याचं हे असं आहे की सूर्याचा पुत्र मनु आहे, मनुचा पुत्र इक्ष्वाकू आहे, इक्ष्वाकूचा पुत्र दिलीप आहे. अशी ही परंपरा आहे, ज्ञानाची परंपरा आहे, पराक्रमाची ही परंपरा आहे. आपण आता रामरक्षेमध्ये म्हणत असतो रामरक्षे काकुस्तम करुणार्णवम गुणनिधीम विप्रप्रियम धारणकर. म्हणतो की काय अर्थ आहे त्याचा? काकुस्थम करुणार्णवम गुणनिधीम विप्रप्रियम धारणकर. हे काकुस्थ काय आहे? तर हा दिलीप राजा जो आहे रामांच्या पूर्वजांमधला अत्यंत पराक्रमी असा राजा आहे. आणि पूर्वीच्या काळी देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध व्हायची. जेव्हा देव आणि दानवांच्यामध्ये युद्ध व्हायची त्यावेळेला देवाला मदत करायला हे राजे लोक जात असत. रामांचा वंश म्हणजे सूर्यवंश. या सूर्यवंशातले राजे देवाला मदत करण्यासाठी म्हणून जात असत. तर तसे या दिलीप राजाला विनंती केलेली आहे की तुम्ही आमच्या बाजूने लढायला या. आता दिलीप राजा एवढा पराक्रमी आहे, त्यांनी देवाला अट घातली. बरं का, देवाला अट काय घातली? इंद्र जर माझं वाहन म्हणून येणार असेल तर मी तुमच्या बाजूने लढायला तयार आहे. इंद्राला का सांगितलं? इंद्राला वाहन म्हणून यायला आहे का सांगितलं? तर इंद्राच्या बाबतीत असं आहे की इंद्र हा लबाड आहे आणि स्वार्थी आहे. म्हणून इंद्राचं एक वैशिष्ट्य आहे. आता कसं होतं, आपली जी तरुण मुलं असतात ती आपल्याला घरात विचारतात इंद्रदेव आहेत ना, मग इंद्राचं असं कसं काय करेल? इंद्राच्या बाबतीत हे असं त्याच्या कथा ऐकायला तर पुढे येणारच तुला हे असं कसं काय? तर एक लक्षात ठेवायचं, आपण आता मुलांना कसं समजून सांगायचं हे आपलं कर्तव्य आहे. पण त्यातला भाग असा आहे की हे जे इंद्र वरुण वगैरे आहेत ना ह्या देवता आहेत. आणि देवता या त्रिगुणातल्या आहेत. परब्रह्म परमात्मा जो मुख्य जो म्हणतो आपण तो निर्गुण आहे. पण हा ज्या देवता आहेत त्या इंद्रासारख्या देवता ह्या त्रिगुणातल्या आहेत. त्यामुळे इंद्र लोभी आहे आणि इंद्राची ही अशी अवस्था आहे. म्हणून इंद्रालाच त्यांनी सांगितलं, म्हणजे तो लबाड आहे ना, म्हणून त्याचं बरोबर सांगितलं की ह्या जर माझा वाहन म्हणून येणार असेल आणि इंद्र बैल म्हणून आलेला आहे आणि इंद्र बैल बनलेला आहे. बैल म्हणजे ककुत, ककुत म्हणजे बैल, बैल. तेव्हा या ककुथावर बसून दिलीप राजाने युद्ध केलेले आणि यश मिळवून दिलेले, देवांना जय मिळवून दिलेले आहे. मग आता ह्या ककुथावर म्हणजे बैलावर बसून
देवाला जय मिळवून दिला म्हणून तो काय झाला ककुत्थ, आणि त्याच्या कुळाला काकुस्थ असं नाव दिलं गेलं. मी रामरक्षेचा मुद्दाम सांगते की आपण रोज रामरक्षा म्हणतो, तर त्या रामरक्षेचा अर्थ आपल्याला काकुस्थ म्हणजे काय आहे, तर तो दिलीप राजा त्याला बैलावर बसून युद्ध केलं. बैल म्हणजे ककुथ, आणि त्या बैलावर बसून युद्ध करणारा म्हणून तो ककुस्थ, आणि त्या कुळामधला म्हणून काकुस्थ, म्हणून काकुस्थम करुणारवम गुणनिधी विप्रप्रियम धार्मिक असं हे. आता विश्वामित्र कोण आहेत आणि ह्या रामरक्षेचे कर्ते कोण आहेत, रामरक्षेचे रचयिते कोण आहेत, सांगा बरं. रामरक्षेचे रचयिते कोण आहेत? बुधकौशिक ऋषी. मग बुधकौशिक ऋषी हे विश्वामित्र आहेत. विश्वामित्राने म्हणलेले बुधकौशिक ऋषी गायत्री मंत्राचे रचयिते आणि रामरक्षेचे रचयिते म्हणजे रामरक्षा रचणारे हे विश्वामित्र आहेत. अत्यंत बुद्धिमान म्हणून त्यांना बुधकौशिक ऋषी असं म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण आपण म्हणतोय बुधकौशिक विरचितम, तर बुधकौशिक ऋषी म्हणजे विश्वामित्र. आणि काकुस्थम करणारं गुणनिधी त्याचा अर्थ मुद्दाम सांगितलं. म्हणजे रामायण सांगताना थोडंसं ह्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता वाटते की आपण ज्या सहज जातात नेहमी म्हणत असतो त्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे, म्हणून थोडंसं सांगायचा भाग आहे. तर अशा पद्धतीनं त्या दिलीप राजांनी अट घातलेली आहे. असं रामाचं मूळ आहे. रामाचे जे पूर्वज आहेत ना सगळे, हे विश्वामित्र रामांना 12 वर्षाच्या राम लक्ष्मणांना पूर्वजांच्या कथा सांगतात, पराक्रमाच्या कथा सांगतात. आणि त्यामुळं राम लक्ष्मण अत्यंत उत्साहित झालेले, कारण ही राजपुत्र आहेत दोघे. आणि आपल्या पूर्वजांच्या कथा ऐकताना आनंद वाटणारच आहे की आपले पूर्वज, आपलं कुळ केवढं प्रसिद्ध आहे, केवढे पराक्रमी आपल्या कुळामध्ये राजा होऊन गेले. अशा कथा ऐकत 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 विश्वामित्र या मुलांना घेऊन निघालेले सगळ्या पूर्वजांच्या कथा त्यांनी त्याच्यात सांगितलेल्या आहेत. आणि असं चालत असताना सगळे रंगून गेलेले तिघजण एकमेकांना सांगण्यामध्ये. आणि इतक्यात अचानक आकाशामध्ये जसं वादळ उठावं तसं अचानक काहीतरी मोठा आवाज झाला, किंकाळी मारल्यासारखा मोठा आवाज झाला, आणि प्रचंड अशा प्रकारचं काहीतरी धूळ वरती आकाशामध्ये दिसायला लागली. विश्वामित्र सावध होते, आणि विश्वामित्र या परिसरामध्ये राहत असल्यामुळं त्यांना बरोबर माहिती आहे की हे काय आहे प्रकार. त्यांनी ओळखले की त्राटिका आहे, आणि म्हणून लगेच विश्वामित्र सांगतात मार ही त्राटिका रामचंद्र. आहे का कोणी म्हणणार? मार ही त्राटिका रामचंद्र विश्वामित्रांनी सांगितलेलं आहे. राम लक्ष्मण तयारच आहे, लगेच धनुष्याला बाण लावलेलं आहे, प्रत्यंच्या खेचलेले आहे. विश्वामित्रांनी सांगितलंय रामाने बाण लावलेलं आहे, प्रत्यंच्या खेचलेले, पण बाण सुटत नाही. तेवढ्यात ती त्राटिका खाली येऊन त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. आणि रामाच्या मनात काय येते, 12 वर्षाचे राम आहे, विचार करा काय संस्कार आहे. रामांच्या मनात काय येते, ही राक्षसी आहे पण स्त्री आहे. राक्षसी जरी असली तरी स्त्री आहे, आणि आमच्या कुळामध्ये क्षत्रियांनी एखाद्या स्त्रीचा वध करणं हे मान्य नाहीये. मग बाण कसा चालवायचा, म्हणून प्रत्येकच्या खेचली आहे पण बाण सुटत नाही. विश्वामित्रांनाही माहिती यांचे संस्कार काय आहेत, आणि त्यामुळे विश्वामित्र लगेच सांगतात म्हणजे राम तुझं बरोबर आहे, स्त्रियांवर बाण चालवायचा नाही, स्त्रियांना मारायचं नाही, स्त्रियांना त्रास द्यायचा नाही, सगळं आहे. पण म्हणजे ही मातृत्वाला कलंक आहे, ही स्त्री आहे, ही मातृत्वाला कलंक असलेली म्हणजे स्त्री आहे, त्यामुळे हिच्यावर बाण चालवायला काहीही हरकत नाही. म्हणजे म्हणल्याबरोबर रामाने प्रत्यक्षाची खेचलेलीच होती, बाण सोडला, आणि ती प्रचंड अशा प्रकारची ती राक्षसी मरून पडलेली आहे. लगेच स्वर्गातून देवाने पुष्पवृष्टी केली. देवदेवांचं एक काम असतं, अशी काही घटना घडली की देव पुष्पवृष्टी करतात. आणि मग त्या भागामध्ये काही ऋषी होते, त्या ऋषींनी पण या मुलांचा सत्कार केलेला आहे. विश्वामित्रांना आनंद झाला, विश्वामित्रांनी त्यांना जवळ घेतलंय, त्यांची लाड केली. आता अरण्यात आहे आणि विश्वामित्र मुलांची लाड करणार, तुम्ही काय करतो? आपण आपल्या मुलांची लाड करतो म्हणजे काय करतो?
लगेच त्याला काहीतरी हे खायला देते, कॅल्शियम पिझ्झा ते आपण देतो, तसं नाही. ते आरोग्यात आहे. आणि त्याची लाड करायची म्हणजे काय, जरा गोड फळं आणलेली आहेत आणि गोड फळं त्याला खायला दिलेली आहेत, मधून पाणी प्यायला दिलेले आहे, जवळ घेतलेलं आहे, प्रेमाने त्यांच्या बांधावर हात फिरवलेला आहे. याच्यापेक्षा आणि काय करायचं. ऋषींनी या मुलांना बांधांना आशीर्वाद मिळाला ना. सगळ्या ऋषींनी पण, बाकीचे जे ऋषी आहेत त्यांनी पण सत्कार केला, तर त्या सगळ्यांनाच त्रास होत होता ना. मग त्राटिकीचा वध झाल्यानंतर एक महत्वाचं काम झालेलं आहे. आता त्यावेळेला त्यांनी तिथं सिद्धवनामध्ये एक दिवस मुक्काम केला. सकाळी उठल्यानंतर शरीरामध्ये स्नान केलं सगळ्यांनी आणि मग ऋषींनी, विश्वामित्र ऋषींनी या दोघांना काही शस्त्र आणि अस्त्र ही दिलेली आहेत. आता शस्त्र आणि अस्त्र दिली कशी दिली हो? कधी आला ना आपल्या मनामध्ये प्रश्न की ऋषी शस्त्र अस्त्र कसे देतात? आता कुठं होती त्यांच्यापेक्षा हातात शस्त्र, कशी दिली? आणि हे शस्त्र अस्त्र घेऊन हे कुठं जाणार, कसं जाणार? तर शस्त्र अस्त्र देणं म्हणजे काय आहे की त्या शस्त्रांचा मंत्र शिकवणं. ते मंत्र शिकवले, तो मंत्र म्हणला की ते शस्त्र हातात येणार. ज्या वेळेला युद्ध करायचं असेल आणि त्या युद्धाच्या वेळेला जे शस्त्र पाहिजे आहे त्याच्यासाठी तो मंत्र म्हटला की ते शस्त्र हातात. म्हणून टीव्हीवर दाखवतात की काहीतरी मंत्र म्हणायचा, हात असा केला की वरून शस्त्र पडतं. प्रतिकात्मक असतं, ते आपल्याला कळण्यासाठी म्हणून ते केलेलं. म्हणून शस्त्र अस्त्र घेऊन फिरत नाही येते, त्याला मंत्र दिलेले आणि मग इंद्राचं अस्त्र दिलेलं आहे, आणखी काही काही देवांनी दिलेली. पण ह्या ऋषींनी अनेक अस्त्र तपश्चर्या करून देवांच्याकडे मिळवलेली आहेत आणि ती अस्त्र शस्त्र त्यांनी आता त्याला दिलेली आहेत. याशिवाय आणखीन दोन काल त्यांनी सांगितले म्हणजे तसं बला आणि अतिबला या दोन विद्या त्याला शिकवलेल्या आहेत. या दोन विद्या कशा आहेत की त्या विद्या जर येत असतील तर तुम्हाला काही काळ अन्न पाण्याशिवाय राहता येतं. आम्हाला एक दिवस सुद्धा राहता येतं, अर्धा दिवस सुद्धा अन्न पाण्याशिवाय राहणं शक्य. पण आता यांना माहिती आहे ना की ह्या दोघांना काही युद्ध करायचं आहे, अरण्यात जायचं आहे आणि त्यामुळे त्याला असं काही काळ राहावं लागणार आहे. अन्न पाणी न मिळतं त्यांना राहावं लागणार आहे. म्हणून ती अशा विद्या शिकवलेल्या आहेत की त्या विद्या त्यांना आल्यामुळं त्यांना अन्न पाण्याशिवाय काही काळ हा घालवता येणार आणि झोपेमध्ये राक्षस हल्ला करू शकणार नाही अशी ती विद्या आहे. ह्या बला आणि अतिबल या ज्या विद्या आहेत त्या असं सांगितलं जातं की त्या ब्रह्मदेवांच्या दोन्ही पुत्री आहेत. आता काही प्रसंग ते आपल्याला असं संगती लावता येत नाही. ब्रह्मदेवाच्या पुत्री त्या विद्या कसं काय, तर हा जो भाग आहे का त्रिपुराचा हा पुराणातला भाग आहे आणि त्या पुराणामध्ये कथा आहेत. तेव्हा आपण एवढं तुमच्या लक्षात ठेवूया की बला आणि अतिबला ह्या विद्या त्या विश्वामित्राने या दोघांना दिलेल्या आहेत. आणि ह्या दोघांचं वैशिष्ट्य असं होतं की रोज स्नान संध्या केल्याशिवाय हे नित्यनियम होतात. किती प्रवासात असतो स्नान संध्या सगळं व्यवस्थित करत होतं. असं पुढे गेलं तर आता ते सिद्धाश्रमामध्ये आलेले आहेत. म्हणजे जिथं आश्रम आहे त्या आश्रमामध्ये ते आलेले आहेत आणि आश्रमामध्ये आल्यानंतर आता यज्ञ कर्माला सुरुवात करायची. सुरुवात केली आता ह्या दोघांना सांगितलेलं आहे यज्ञ रक्षणाचं काम तुमच्याकडे आहे. आणि मग यज्ञाला सुरुवात झालेली आहे. हे दोघं मुलं राम आणि लक्ष्मण धनुष्य आणि बाण तयारीतच असेल आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये ते सारखी गस्त घालत असायचे, फिरत असायचे रक्षणासाठी म्हणून. आणि अशी फिरत असताना एकदा अचानक दोन राक्षस सुबाहू आणि मारीच ते दोन राक्षस त्याला दिसलेले. हे बघितल्याबरोबर आता रामाला पण कल्पना आलेली होती आणि त्यामुळे त्यांनी काय केले, रामाचं पराक्रम कसं आहे बघा, एका दोन बाणात एकाच वेळेला बाण सोडलेले आणि या दोन्ही राक्षसांचा समाचार घेतलेला. बाण सोडल्याबरोबर एका बाणाने सुबाहूला दग्ध केलेले, मारून टाकलेले, दग्ध झालेले. आणि दुसऱ्या बाणाने मारीच जो आहे तो राक्षस त्या बाणाबरोबर गोल गोल फिरत 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 समुद्रकाठी जाऊन पडलेले.
आणि तो जिवंत आहे. कारण मारीच आहे ना तो, आपल्याला पुढे तो येणार आहे मारीची रात्री, तर तो जिवंत आहे. समुद्रकाठी नेऊन पडलेला आहे तो. इतका घाबरलेला आहे मारीच की एवढा ह्याच्यात फिरत 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 तो तिथे येऊन पडलेला आहे. त्याने आता ठरवलं की आता याच्या पुढं वाईट कृत्य कुठलंही करायचं नाही. आणि म्हणून समुद्रकाठीच झोपडी बांधून तो तिथं राहिलेला आहे. आणि तो आता म्हणतो की आपण आता साजरा करायची. असं झालं. म्हणजे आता ज्या कारणासाठी विश्वामित्राने आणलं होतं ते कारण सफल झालं. महत्वाचं म्हणजे त्याला विद्या दिलेल्या आहेत, अस्त्रशस्त्र दिलेली आहेत आणि ह्या राक्षसांचा वधही झालेला. ह्या मुलांना या सगळ्या ऋषींनी येऊन त्यांचा जय जयकार केलाय, सत्कार केलाय. विश्वामित्रही खुश झालेले आहेत. आता त्यांना खरं तर परत पाठवायला पाहिजे अयोध्येला. पण अयोध्येला परत पाठवायचं तर विश्वामित्रांना त्यांना सोडवेला. त्यांचा जीव लागला विश्वामित्रांचा त्या मुलांच्यावर. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं अजून राहावीत काही दिवस. आणि ते सांगतात की अजून थोडेच दिवस तुम्ही राहा, मला तुम्हाला मिथिलेला घेऊन जायचं. मिथिला नगरी कोणाची? जनक राजाची मिथिला. रम्य ही जनकाची मिथिला आहे का? मिथिला म्हणून तर मिथिलेला घेऊन जाणार आहेत म्हणून सांगितलेले. म्हटल्यानंतर कारण का कशासाठी न्यायचे आहे तर मिथिलेचा जनक राजा हा यज्ञ करतोय आणि यज्ञ करून धनुर्यज्ञ असं तो करतोय. आणि जानकीचं स्वयंवर त्यानं मांडलेलं आहे. आणि त्या स्वयंवराचे निमंत्रण सगळ्या ऋषींना गेलेले आहेत, सगळ्या राजांना गेलेले आहेत. तसं विश्वामित्रांना पण आमंत्रण केलेलं आहे. आणि विश्वामित्रांची अशी इच्छा आहे की या मुलांना घेऊन जावं आणि त्याला ती मिथिला नगरी दाखवावी. तर पुढं आपल्याला माहिती काय काय घडणार आहे ते. त्यामुळे ते घेऊन निघालेले. आता म्हणजे जायचं आपण तिकडं. ही दोन मुलं काही बोलू शकत नव्हती. विश्वामित्रांनी म्हटलंय म्हणायचं ठीक आहे चल त्यांच्याबरोबर जायचं आहे आपण. मग हे तो एक 2-3 दिवस विश्रांती घेतली आहे आश्रमामध्ये. आणि मग सगळेजण काही ऋषी, विश्वामित्र आणि ही 2 मुलं अशी मिथिलेकडं रवाना झालेले. सगळा प्रवास कसा करायचा? चालत. कुठली सोय नाही आहे. त्यामुळे आता प्रवासाला सुरुवात करू निघाले मिथिलेकडून. ऋषी आहेत बरोबर सगळं आहेत सगळे. आणि अशी सगळी छान. तर त्या बाकीच्या ऋषींना सुद्धा रामाचा सहवास पाहिजे होता, लक्ष्मणाचा सहवास पाहिजे होता. तेव्हा ते निघालेले आहेत. आणि असे निघालेले असताना वाटेत एक आश्रम लागला. रामाने बघितलं तर तो आश्रमामधलं सगळं वातावरण बघितल्यानंतर वृक्ष वेलीने भरलेलं, वृक्ष फळांनी लगडलेले होते, वेलींना फुलं सगळी लागलेली, इतका निसर्गरम्य अशा प्रकारचा तो आश्रम होता. आणि राम बघताय की इतका निसर्गरम्य हा असा प्रकारचा हा काही येते हा म्हणणार आहे. इतका निसर्गरम्य असा हा आश्रम आहे. पण हा उजाड वाटतो. वृक्षांना फळं लागलेली आहेत, पण ती फळं खायला एखादा पक्षी सुद्धा येत नाही. माणसं तर नाहीच आहे, पण एखादा पक्षी सुद्धा फळ खायला येत नाही. आणि मग ती पिकलेली फळं खाली पडली. आता आपला अनुभव काय असतो? खाली पडल्यानंतर काय होतं? मुंग्या लागतील, जंतू लागतील. पण ते नाही. खाली पडलेल्या फळांना एखादा जंतू नाही, मुंग्या नाही, काही नाही. त्या आश्रमामध्ये कुठल्याही जीवाचं अस्तित्वच नाही. त्यामुळे रामाला असा प्रश्न पडला की हा आश्रम कोणाचा आहे आणि हा असा उजाड का वाटतोय? इतका सुंदर नदी किनारी असलेला हा आश्रम आणि इतका उजाड का आहे? तेव्हा मग विश्वामित्र सांगतायत की हा जो आश्रम आहे हा गौतम मुनींचा आश्रम आहे. गौतम आणि अहल्या या आश्रमामध्ये राहत होते. आणि गौतम ऋषी हे अत्यंत ज्ञानी, वेळेची दक्षता बाळगणारे, प्रत्येक काम वेळच्या वेळेला करणारे असे गौतम मुनी आहेत. अत्यंत ज्ञानी आहेत. आणि
अहल्या ही तशीच तितकीच पतिव्रत आहे. गौतम ऋषींचं ज्ञान आणि त्यांचं एकंदर कामाची शिस्त, दक्षता हे सगळं बघून ब्रह्मदेवांनी अहिल्याचं लग्न या गौतम मुनींशी करून दिलेलं आहे. पण झालं काय, मगाशी जसं म्हटलं तर त्याची इंद्र लबाड आहे, लोभी आहे. त्या इंद्राचं लक्ष या अहल्येकडे आहे आणि जे अत्यंत सुंदर आहे. आणि त्यामुळे पहिल्यापासून त्याचं लक्ष या अहिल्यावर होतं. त्याच्या मनामध्ये ते सारखं जात नाही. आता खरं ती गौतम मुनींची पत्नी झालेली आहे, पण तरी सुद्धा त्याच्या मनातला विषय तो जात नाही आणि तो सारखा टपून बसलेला आहे. एक दिवस सूर्यग्रहणाचा दिवस आहे आणि गौतम मुनी आणि अहल्या दोघेही नदीकाठी गेलेले आहेत. नदीवर सगळे स्नान वगैरे केलेले आहे आणि ग्रहणाचे म्हणून ते धार्मिक वैदिक कृत्य करायचे असतात, ती त्यांची ॲडमिट करायची राहिली. म्हणून गौतम मुनी तिथं नदीवर थांबलेले आहेत, ते त्यांची धार्मिक कृत्य करणार आहेत आणि अहल्या आश्रमात परत जाऊन पुढची कामाची व्यवस्था करणार. अशामुळं गौतम मुनी आज तिथं नदीकाठी स्नान करतात, त्यांची वैदिक कर्मश्री पार पाडतात आणि अहल्या आश्रमामध्ये आलेली आहे. इंद्र टपून बसलेला होता आणि त्यांनी बघितलं की गौतम मुनी नाही आहे. त्याला बरोबर डाव सांगला. त्यानं गौतम मुनींचाच वेश घेतला. गौतम मुनींप्रमाणे बनवून तो आश्रमामध्ये शिरलेला आहे आणि त्यानं अहल्येकडं भोग मागितलेला आणि त्यानं आपलं कार्य पूर्ण करून घेतलंय आणि घाईघाईने तो बाहेर पडतोय. तेवढ्यात गौतम मुनी त्यांचं कार्य संपून आलेले आहेत आणि त्यांच्या लक्षात आले की आपल्या देशातला हा इंद्र आणि इतक्या घाईघाईने बाहेर पडतोय, काय झालंय ते त्याच्याबरोबर लक्षात आलं. आणि त्या क्षणी त्यांनी त्याला शाप दिला की तुझ्या देहाला शतक पडतील आणि तू षंड होतो, असं त्याला शाप दिलेला आहे. आत आलेले आहे, अहिल्याकडे बघितलेलं आहे त्यांनी आणि तिलाही त्यांनी शाप असं नाही, पण त्यांनी तिला सांगितलेलं आहे की म्हणजे आता इथून पुढं तुला त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. या आश्रमामध्येच तुला राहून तपश्चर्या करावी लागेल आणि तपश्चर्या करताना कशी करायचे तर अन्न पाणी न घेता परमेश्वराची आराधना करायची, साधना करायची. आणि आता इथून पुढं हा आश्रम हा कुठल्याही जीवाला या ठिकाणी स्थान नाही. म्हणून जे आश्रमाचं जे मगाशी वर्णन केलं तुम्ही की आश्रमामध्ये फळं आहेत पण खायला पक्षी येत नाही आहेत, फळं फुटलेली खाली पडत आहेत पण त्याला मुंग्या लागत नाही आहेत, जंतू नाही आहेत, तर ते त्यांनी सांगितलंच होतं. आणि गौतम ऋषी शापच दिलेला होता की या परिसरामध्ये, आश्रमाच्या परिसरामध्ये कुठल्याही जीवाला खाला नाही. एकही जीव कुठला किडा मुंगी कोणी येऊ शकणार नाही. आणि अशा याच्यात तू राहून तपश्चर्या करायची. आणि त्या पतिव्रता दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. घटना घडून गेली पण ती पूर्ण एकनिष्ठ आहे आणि ती विचारते की मी असं किती काळ करायचं आहे, अशी तपश्चर्या ह्या एकाकी आश्रमामध्ये राहून किती काळ करायची आहे. तर ते म्हणजे ही राम येतील आणि राम तुझा उद्धार करतील, तोपर्यंत तू तपश्चर्या करत राहा. असं सांगून गौतम मुनींनी असा विचार केला. कारण गौतम मुनींचं पण तिच्यावर प्रेम होतं, अतिशय चांगलं असं हे दाम्पत्य होतं. दोघांचा एकमेकांवर अतिशय विश्वास होता, प्रेम होतं. त्यामुळे गौतम मुनींनाही असं वाटतंय की आपल्या पत्नीचा उद्धार झाला पाहिजे, तर ते जे पाप घडलं त्यातून तिचा उद्धार व्हायला पाहिजे. पण ह्या काही कुठेतरी आपण जबाबदार आहोत का असं म्हणून त्याने. आणि दुसरी गोष्ट की आता एकत्र राहणं शक्य नाही आहे, म्हणून त्यांनी असा विचार केला की आता आपणच तपश्चर्या करायला निघून जावं. म्हणून ते आश्रमातून निघून गेलेले आहेत आणि तो आश्रम असा एकाकी आहे आणि अहल्या तिथं तपश्चर्या करते, अखंड तपश्चर्या ती करते. बऱ्याच आंबेडकरांनी काय केलं की अहिल्या शिळा झाल्या, पण वाल्मिकीने असं म्हटलेलं नाही, अहल्या शिळा झालेली नाही.
शिलावत झाली म्हणजे शिला म्हणजे दगड, शिलावत झाली म्हणजे काय झाली, दगडासारखी झाली. आता विचार करा तुम्ही की ज्या एवढा मोठा आश्रम आहे, ज्या आश्रमामध्ये विद्यार्थी येत होते, शिकत होते, अध्यापन चालू होतं, असा तो भरगच्च असा आश्रम, त्या आश्रमामध्ये आता क्रीडा मुलीला सुद्धा वाव नाही, अशा आश्रमामध्ये राहून ती तपश्चर्या करते. तिची अवस्था काय झाली असेल, समाजबाह्य असं जीवन तिचं झालेलं आहे. एक दिवस जर आपण एकटं राहायचं म्हणलं तर अवस्था काय होती, तिथं आपण काय म्हणतो, घर खायला होते, एकटंच राहायचं, कोणीच नाही, बोलायला कोणी नाही, विचारायला कोणी नाही, ही माणसाची अवस्था आहे. आणि हा हे गेला किती काळ असं तपश्चर्या करावी लागणार नाही. आणि म्हणून काय म्हटले की अहल्या शिळा झाली म्हणजे शिळा नव्हे तर शिलावतच आहे, ती अखंड नामनाम घेते. आणि पुन्हा मग असं सांगितलं जातं की राम त्या आश्रमामध्ये आले आणि रामाने पाय लावल्याबरोबर ती स्त्री झाली, तर तसंही नाही. राम हे कधीही त्या स्त्रीला पाय लावणं शक्य नाही. तेव्हा राम त्या आश्रमामध्ये जेव्हा आलेले, म्हणजे 12 वर्षापेक्षा जास्त काळ गेलेला आहे, तिची तपश्चर्या एवढी झालेली आहे. आणि मग राम त्या आश्रमामध्ये जेव्हा आलेले तेव्हा रामांनी, मला असं वाटतं, पहिल्यांदा नमस्कार तिला केलेला. ती दगड नाही आहे ना, ती स्त्रीच आहे. आणि स्त्रीला बघितल्यानंतर राम त्याने पहिल्यांदा तिला नमस्कार केलेला असेल, तिला उठवलं असेल आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला असेल आणि तिचा उद्धार झाला असेल. ती शिळा झालेली नाही, रामाने तिला पाय पण लावलेला. वाल्मिकीने असं म्हटलेलंच नाही. पण आता कसं होतं, अनेक रामायण रचली गेली आणि प्रत्येकजण थोडंसं आपापल्या बुद्धीप्रमाणे त्यामध्ये रचत गेलं आणि बदल होत गेले. आता एक प्रश्न असा राहतो की अहिल्याचं काय चुकलं, अहल्येचं काय चुकलं. आता अहल्या पतिव्रता आहे, पण तिला ओळखता यायला पाहिजे होतं का नाही की ग्रहण काल आहे आणि ग्रहण कालामध्ये आपले पती सगळे धार्मिक कृत्य करून हे तिथं आलेले आहेत, वैदिक कृत्य सगळी करून ते घरी आलेले आहेत. आणि अशा वेळेला अवेळी हे भोग मागतील का. गौतम मुनी तिचा परिचय तो पहिल्यापासूनचा जो आहे ते एकमेकांच्या सहवासात आहे, ही तर तिची चूक झाली. इंद्राला ओळखायला तिची चूक झाली, तिची चूक झाली. गौतम मुनींच्या वेशामध्ये जरी आला असला तरी सुद्धा तिला हे लक्षात यायला हवं होतं, इथं तिची चूक झाली, त्याचं तिला प्रायश्चित्त घ्यावं लागलं. ही जी गाथा आहे, ही जी गाथा आहे, ही गाथा ही अशी आहे की दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे, दोघं एकमेकांना मान देणारे आहेत, पण नियतीने किंवा परिस्थितीने अशी वेळ त्यांच्यावर आणलेली आहे की त्याच्यामुळं त्यांना ह्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. ही गाथा आहे, भारतीय संस्कृतीची ही गाथा आहे. का असं इतकं गेलं नाही. आता थोडंसं नेहमी असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये ह्या अहल्याची कथा सांगताना, कारण शेवटी असं आहे, रामायण कथा आपण ऐकतोय, रामायण कथा आपण बोलतोय, तर त्याचा आणि आत्ताच्या काळासाठी संबंध आहे का नाही. कारण तरुण पिढी तुम्हाला विचारणारच आहे की असं झालं, असं कसं ते आणि असे कसं हे जे प्रसंग आहेत, तर त्याच्यातनं आपल्याला काही गोष्टी शिकायच्या, आपल्या मुलींनाही काही शिकवायचं की समोरच्या माणसाची नजर ओळखता यायला पाहिजे. कोण कशा प्रवृत्तीचा आहे हे ओळखता येणं हे स्त्रीचं काम, हे मुलींचं काम. आणि हे शिक्षण जे आहे हे मुलींना आईने आजीने द्यायला पाहिजे. कारण आता काळ खूप बदललेला आहे. त्यावेळेचा काळ 20,000 वर्षापूर्वीचा काळ आहे. आताचा काळ असा आहे की मुलींना शिक्षणासाठी बाहेर राहावं लागतंय, नोकरीसाठी बाहेर लागतंय, अवतीभोवतीच्या सगळ्या पुरुषांच्या ह्याच्यामध्ये वावरावं लागतंय. कितीतरी मुलींना परदेशी एकट्या 15-15 दिवस जावं लागतं, यावं लागतं. आता पूर्वीसारखं नाही आहे. अगदी 50 वर्षापूर्वी सुद्धा अशी अवस्था होती की 7च्या आत घरात. आता ती सुद्धा अवस्था राहिलेली नाही आहे. मग अशा वेळेला
मुलींना ह्या घटनांमधनं आपण हे शिकवायला पाहिजे की तुला पुरुषाची नजर ओळखता येते. कारण बघा, प्रत्येक जीवाला परमेश्वराने एक शक्ती दिलेली आहे, स्वसंरक्षणाची शक्ती प्रत्येक जीवाला परमेश्वराने दिलेली आहे. म्हैस असेल तर म्हशीला शिंग दिली, जर तिच्यावर तुम्ही चाल करून आलं तर म्हैस शिंगात त्याला ढकली करू. सरडा आहे, सरड्याला काय रंग बदलण्याचं समजतं, 3 दिवसात सरड्याला रंग बदलतो. मासा आहे, मासा काय करतो, शत्रू पुढे आला पटकन पाण्यामध्ये खाली तळाशी ठेवून लपून बसेल आणि मग पुढचं संकट टळलं की पुढे जाईल. एक माकुळ नावाचा एक जलचर प्राणी, तो काय करतो तर पाण्यात असतो, जलचरच आहे तो. पाण्यात जात असताना पुढनं जर शत्रू येताना दिसला तर तो बरोबर आपल्या देहातनं निळसर अशा प्रकारचा द्रव सोडतो आणि त्या पाण्यावर निळसर द्रव सोडला की समोर त्याला काही दिसत नाही, तेवढ्यात हा निघून जातो. ही शक्ती दिलेली आहे, प्रत्येक जीवाला स्वसंरक्षणाची शक्ती दिलेली आहे. कासव बघा, कासव काय करतं, सगळे आपले अवयव आतमध्ये आवरून घेतं आणि दगडासारखं पडून जातं, समोरच्याला कळणार नाही की कासव आहे का काय. ही शक्ती सगळ्या जीवाला दिलेली आहे. मग आम्हाला का दिलेली नाही? आम्हाला पण दिलेलं. प्रत्येक स्त्रीला ही उपजत ज्ञान आहे, समोरच्या माणसाची नजर ओळखता आली पाहिजे. आणि आजच्या काळामध्ये अत्यंत ही आवश्यक अशी गोष्ट आहे आणि ती आपण आपल्या मुलींना शिकवायची, सांगायची. आणि आता दुसरी गोष्ट अशी आहे की सरकारने सुद्धा कितीतरी सोयी केलेल्या आहेत स्त्री संरक्षणासाठी, मुलींना कितीतरी सोयी केलेल्या आहेत. त्याच्याशिवाय तांत्रिक ज्ञान जे आहे ते इतकं पुढं गेलेलं आहे की त्याच्या आधारे सुद्धा मुली आपण संरक्षण करू शकतात. ह्या कथा ज्या ऐकल्या, ह्या नुसत्या आपल्या कथा ऐकल्या वाचल्या आणि मग काहीतरी कसलं की दगडच झाली ती आणि रामाने पाय लावला आणि म्हणून ती पुन्हा उद्धरून गेली असं सांगण्यापेक्षा त्यातनं ज्या काही कथा आहेत त्यातनं काही गोष्टी आपण त्या मुलींना पण शिकवायच्या. अशा पद्धतीनं मग आता हे गाणं अहल्येचं गाणं आहे. कारण का बघा, एक सांगते की अहल्येला पंचकन्या जे म्हटलेल्या ते प्रातःकालीन पंचकन्या ह्या त्याच्यात अहल्येचं नाव पहिलं आहे. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी करतात. मग अशा पद्धतीने ही असते कारण तिने तपस्येने मिळवलेलं आहे म्हणून ती पतिव्रता म्हणून आणि प्रातस्मरणीय स्त्री म्हणून ती सगळीकडे आपल्याला वंदनीय आहे. अशी ही अहल्या आहे, तिच्याविषयी मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु आणण्याचे कारण नाही. रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. तुझ्या कृपेची शिल्प संतती माझी मजले तुला आकृती. तुझ्या कृपेची शिल्प संतती माझी मजले तुला आकृती. मुक्त झाले श्वास चुंबिती पावनही पाऊले, मुक्त झाले श्वास चुंबिती पावनही पाऊले. आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. लोचना लागे रीती दिससी भज सुजात सुजी. लोचना
आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. मौनालाही स्फुरले भाषण, मौनालाही स्फुरले भाषण. श्रीरामा तू पतित पावन, तुझ्या दयेने आज हलाहल, तुझ्या दयेने आज हलाहल. अमृतात नाहले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. पतित पावना श्री रघुराजा, श्री रघुराजा, श्री रघुराजा. काय बांधू मी तुमची पूजा, तुमची पूजा. पुनर्जात हे जीवन अवघे, पुनर्जात हे जीवन अवघे. कायावर वाहिले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. असे अनन्या आणि गौतमींची कथा. अत्यंत सात्विक अशा प्रकारचं हे दाम्पत्य, पण परिस्थितीचा बळी ठरलं हा रामायणातला हा एक भाग. आता आपल्याला मिथिलेला जायचं, कारण मिथिला निघून जाणार आहेत ना विश्वामित्र. मध्ये हा आश्रम लागलेला आहे आणि मध्ये अहल्येचा उद्धार हे एक काम करायचं होतं. विश्वामित्राच्या लिस्टमध्ये कामं ठरलेली आहेत, काय काय कामं करायची ते त्यांनी त्यांच्या मनाने ठरवलेलं आहे. त्यामुळे अहल्येचा उद्धार रामाच्याकडनं व्हायचा आहे, म्हणून हा वाटेत आश्रम लागलेला आहे. आणि आता ह्या अहल्येचा उद्धार झाला आहे, आता पुढं जायचं. मिथिलेला निघालेले आहेत, मिथिलेला येऊन पोचलेले आहेत. सगळे ऋषी आहेत बरोबर, जी 2 मुलं आहेत, विश्वामित्र आहेत आणि सगळे मिथिलेला येऊन पोचलेले आहेत. राजा जनकाला बातमी कळली की विश्वामित्र येत आहेत, म्हणल्याबरोबर लगेच स्वागताला पुढे गेलेले आहेत. त्यांचे जे कुलोपाध्याय कुलगुरू ते शतानंद, ते शतानंद त्यांच्याबरोबर आलेले आहेत जनकाच्या बरोबर. आणि त्यांनी त्या सगळ्यांची ऋषींची सगळ्यांची पूजा केलेली आहे, पाद्यपूजा केलेली आहे, त्यांचं स्वागत केलेलं आहे. जनक राजा विचारतोय की ही 2 दिव्य बालकं तुमच्याबरोबर कोण आहे? नरनारायणाचा अवतार असावा असे वाटणारी ही 2 बालकं कोण आहे? अत्यंत छान सुंदर असे दिसत आहेत. तेव्हा ओळख करून दिलेली आहे की ही दशरथाची 2 मुलं आहेत, राम आणि लक्ष्मण. आणि ही तुमच्या यज्ञाच्या संरक्षणासाठी पेढा घेऊन आलेलं आहे असं विश्वामित्रांनी सांगितलं. आणि मग सगळेजण राजवाड्यामध्ये आलेले आहेत. मग विश्वामित्रांनी या 2 मुलांच्या पराक्रमाच्या कथा सगळ्या सांगितलेल्या आहेत. त्या कथा सांगत असताना मग त्यांनी मारीच, सुबाहू, प्राटिका यांचा वध कसा केलेला आहे, काय काय पराक्रम केले, हे सगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. विश्वामित्रांच्या मनामध्ये आणखीन एक कार्य आहे. त्यांना आता जीवाशिवाची भेट घडवून आणायची. प्रत्येकाचं कार्य ठरलेलं आहे. विश्वामित्रांचं कार्य हे ठरलेलं आहे की आता अहल्येचा उद्धार झालेला आहे, आता पुढचं कार्य हे आहे. फक्त सांगितलेलं नाही आहे आणि बोलायचं नाही आहे, पण जीवाशिवाची भेट घडवून आणणं हा ह्या भेटीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून या मुलांच्या पराक्रमाचं सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. बोलता बोलता अहल्येचा उद्धार झाल्याचे विषय निघालेले आहे. आणि शतानंद हे गौतम मुनी आणि अहल्येचे पुत्र आहेत. त्यांना जेव्हा हे कळलं की आपल्या मातीचा उद्धार झालेला आहे, तेव्हा त्यांना अतिशय आनंद वाटलेला आहे. आणि त्यांनी पण रामांचे आभार मानलेले आहेत की फार महत्त्वाची गोष्ट घडली आणि ती मला समजली, अत्यंत समाधान वाटलं. असं हे कुटुंब आहे.
आता जनक राजांनी जो यज्ञ मांडलेला आहे धनुर्भंग यज्ञ, त्या यज्ञासाठी सगळ्यांना बोलवलेले, सगळे जमलेले आहेत. आणि मग आता जिच्यासाठी म्हणून हा यज्ञ मांडलाय ती सीता, तिच्या सगळ्या जन्माची कथा जनक राजा सांगतात विश्वामित्रांना की ही पण जनक राजाची मुलगी नाही आहे, मांडलेली मुलगी आहे. ही सीता ही जनक राजाच्या राज्यामध्ये एका शेतकऱ्याला एक पेटी सापडली. शेतकऱ्यानं त्या नांगरत असताना नांगराचा फळ तो आडला आणि तिथे एक पेटी सापडली. ती पेटी त्या शेतकऱ्याने उचलली, काढली बाहेर. प्रामाणिकपणा त्या काळामध्ये इतका होता प्रजेमध्ये सुद्धा. आता सुद्धा असतं तर लगेच काय हिचा धन पुरलेला आहे काय आहे म्हणून लगेच उघडून बघितलं असतं. गुप्तता ठेवा, कुणाला सांगू नका, बाजूला जाऊया, काय काय धन आहे का काय बोलूया. पण ही पेटी उघडलेली नाहीये. ह्या जमिनीमध्ये आपल्याला हे धन सापडलेली पेटी सापडलेली आहे, ह्याच्या मालकी राजाची आहे. आणि त्यामुळे ती पेटी त्याने राजाकडे जनक राजाकडे आणून दिली. आणि जनक राजा असं म्हणतोय की ही जमीन जी आहे शेत जमीन मी तुला दिलेली आहे, त्यामुळे आता ह्या जमिनीमध्ये जे काही मिळेल ते तुझं आहे. कोणीच पेटी उघडून बघितलेली नाहीये. आणि मग शेतकऱ्याला ठरलं असं की निदान पेटी उघडून तरी बघूया काय आहे त्याच्यामध्ये. आणि मग जनक राजाने पेटी उघडून बघितली आणि त्या पेटीमध्ये ती दिव्य अशी बालिका त्याला दिसली. आणि दिव्य बालिका बघितल्याबरोबर राजाने सांगितलं की ही मुलगी म्हणून याची सांभाळणार आहे. आणि शेतकऱ्यालाही आनंद वाटला की तो म्हणला मी काय या मुलीला सांभाळू शकणार आहे, हे दिव्य बालिका आहे, हे राजाचंच काम आहे. असं जन्माची कथा सीतेच्या जनकाने सीतेच्या जन्माची कथा सांगितली. आता हे सांगितल्यानंतर जे शिवधनुष्य आहे, जे शिवधनुष्य करत त्याचं फळ म्हणून लावलेलं आहे ते शिवधनुष्य काय आहे तर परशुरामांना शंकराकडून मिळालेलं ते शिवधनुष्य. परशुरामाने मोठी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणून शंकराने त्यांना ते धनुष्य दिलेलं आहे, ते शिवधनुष्य. हे शिवधनुष्य केवढं मोठं आहे. आता राजाने सांगितलं की ते शिवधनुष्य घेऊन या, सगळे आलेले आहेत आणि आता तप्पण लागलेलं आहे आपण, तर म्हणजे शिवधनुष्य घेऊन या. शिवधनुष्य किती जणांनी आणावं? 500 जण लागले शिवधनुष्य घेऊन यायला. त्या शिवधनुष्याला हिरे माणकं बसवलेली होती, शेकडो घंटा बसवलेल्या होत्या. असं अत्यंत जड असं ते शिवधनुष्य हे दरबारामध्ये आणून ठेवलेलं आहे. मग जनकराजांनी त्या शिवधनुष्याची कथा की म्हणले परशुराम ज्या वेळेला हे धनुष्य घेऊन आले दरबारामध्ये त्यावेळेला ते शिवधनुष्य बाजूला ठेवलेलं आहे. आणि जनक राजा आणि परशुराम दोघंजण बोलत बसलेले आहेत आणि दोघंजण गप्पा मारत बसले. ते शिवधनुष्य बाजूला ठेवलेलं आहे आणि गप्पा मारण्याच्या नादात त्यांचं कोणाचं काही लक्ष नाही. आणि जरा वेळाने बघताय तर तिथं शिवधनुष्य नाही आहे. परशुराम हे झाले, शेवटी ते तापट म्हणजे काय म्हणतो कुठे गेली. पण शिवधनुष्य कोण घेणार आणि कसं द्यायचं, एवढं मोठं धनुष्य ते कोण घेऊन जाणार, काय करेल. शोधाशोध सुरू झाली आणि मग शिवधनुष्य शोधता शोधता जनक राजाने बघितलं तर ते शिवधनुष्य घेऊन सीता घोडाघोडा करत होती. तिनं ते धनुष्य घेतलंय आणि ती घोडाघोडा करत सगळीकडे ठेवते. जनक राजाने केलं आता परशुरामाला कळतो म्हणजे तिथे अवघड झाला असते धनुष्य कुठे पळवले. पण जनक राजा हुशार आहे, त्यांनी काय सांगितलं असंच म्हणजे घोडाघोडा खेळत 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 परशुरामाच्याकडे जात. त्याला माहिती होती की असं बघितल्यानंतर परशुराम राहू शकतच नाही. आणि खरंच ती सीता घोडाघोडा खेळत खेळत तिकडे गेल्याचं परशुरामाने बघितलंय. आणि म्हणजे ही दिव्य बालिका आहे, ही महामाया आहे, प्रत्यक्ष लक्ष्मीचा अवतार आहे, हे परशुरामाने ओळखलं. आणि म्हणून त्याने सांगितलं की राजा हिच्या विवाहाला स्वयंवर मान आणि या धनुष्याला जो बाण लागेल त्याला ही मुलगी दे. कारण हिनं तर धनुष्य बाण तसंच घोडाघोडा खेळलेलं आहे, म्हणजे हिचा तो अधिकार आहे.
आणि म्हणून ते स्वयंवर मांडलेलं. आता वाल्मिकी रामायणामध्ये स्वयंवर मांडलेलं म्हणलेलं नाही, काही लोकांनी म्हणलेलं आहे. मग अशा आता बाकीच्या रामायणामध्ये कसं आहे, एक एक राजा पुढा गेला, ते उचलता आलं नाही, रावण पुढं गेला, तो उचलायला लागला, पडला, हसले सगळेजण, असं वर्णन भरपूर केलेलं आहे. पण वाल्मिकी रामायणामध्ये असं वर्णन नाही. मग विश्वामित्रांनी रामाला खूण केलेली आहे की तुम्ही हे धनुष्य आता उचला. राम अत्यंत नम्र आहे. रामाने पहिल्यांदा आपल्या गुरूंना नमस्कार केलेला आहे, पुढे जाऊन धनुष्याला नमस्कार केलेला आहे आणि त्यांनी ते धनुष्य उचलणार, हात लावणार, उचलणार, तेवढ्यात कडाड असे आवाज झाला आहे आणि ते धनुष्य मोडले. सगळीकडे आनंद झाला की आता प्रश्नच नाही म्हणले की हे स्वयंवर म्हणजे आता एक रामाने जिंकलेलंच आहे. सीतेला आणायला सांगितलं, सीता आली, अत्यंत भरभरी अशी वस्तूला दागिने वगैरे सगळे तिथे घातलेले आहेत. सुंदर अशी सीता आपल्या दासदासींच्या बरोबर तिथे आलेली आहे आणि तिच्या हातामध्ये वरमाला आहे, सुवर्णाची माला आहे. तिने विश्वामित्रांनी आणि जनकराजांनी फोन करून सांगितले आणि ती वरमाला त्यांनी रामाच्या गळ्यात तिनं एक भावगीत म्हणू का? काल मी रघुनंदन पाहिले, काल मी रघुनंदन पाहिले, श्याम मनोहर रूप पाहता पाहत जी राहिले, रघुनंदन पाहिले, काल मी रघुनंदन पाहिले, विसरून मंदिर विसरून पूजा, मनी पूजिला तो युवराजा, विसरून मंदिर विसरून पूजा, मनी पूजिला तो युवराजा, अबोध कसले अश्रू माझ्या डोळ्यातून वाहिले, रघुनंदन पाहिले, काल मी रघुनंदन पाहिले, वीर वेश ते तरुण धनुर्धर, जिंकून गेले माझे अंतर, वीर वेश ते तरुण धनुर्धर, जिंकून गेले माझे अंतर, त्या नयनातील चंद्रबाण मी हृदया साहिले, रघुनंदन पाहिले, काल मी रघुनंदन पाहिले, ऋतदेशर हे अजूनी रूपती, एक विश्व ते डोळे जपती, प्रिये मांडवी जीवित माझे, त्याला मी वाहिले, रघुनंदन पाहिले, काल मी रघुनंदन पाहिले, श्याम मनोहर रूप पाहता पाहत जी राहिले, रघुनंदन पाहिले. हा कथावाच आहे म्हणजे आता फार दृश्य सांगता येत नाही, वेळेचा प्रश्न असतो म्हणून. पण लक्ष्मणाला नगरी बघायची होती, मिथिला नगरी बघायची होती, सारखी इच्छा होती मी मिथिला नगरी बघायची. आणि मग राम आणि लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरी दाखवायला गेलं. त्याच वेळेला सीता आणि आपल्या तिच्या मैत्रिणी आणि मांडवी वगैरे बहिणी असं त्यावेळेला सीता म्हणते काल मी रघुनंदन पाहिले, असा तो प्रसंग आहे. तर हा आता हे स्वयंवर जिंकलं, आले मारुतीराय, तर जिंकला स्वयंवर. आता काय ठरलं, लग्न ठरलं म्हणल्यानंतर आता दूध पाठवलेले
आता हा जो पुढचा जो लग्नाचा जो प्रसंग आहे, विवाहाचा प्रसंग आहे, तो विवाहाचा प्रसंग आपण उद्याच्या घेऊया. कारण तो बराच मोठा भाग असेल. फक्त आता आपल्याला एवढंच लक्षात घ्या की रामाची स्वयंवर जिंकलेले सीतेने रामाच्या गळ्यात माळ घातलेली आहे. आणि आता हे लग्न ठरवलं म्हणल्यानंतर निरोप केलेले, दूध पाठवलेलं आहे. अयोध्येला दूध पाठवायला पाहिजे ना, परस्पर लग्न कसं करणार? त्या अयोध्येला कळवायचं खूप काय. मग दूध पाठवलेलं आहे अयोध्येला आणि सगळ्यांना दूध द्यायला सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आता ते सगळेजण येतील. तो सगळा जो कथाभाग आहे तो आपण उद्या बघूया. जय जय प्रभू रामचंद्र महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. एकदा त्याच्यात मोठा करायचं मला बोलू मोठ्या आवाजाने जगत जय करायचं. राम जय जय राम मारुतीचा गजर करा, रामाचा गजर करा. जरा कथा चालली कसं लोकांना माहिती करून देत की. प्रभू श्री रामचंद्र की जय. हनुमान की जय. सियावर राम सियावर रामचंद्र की जय. मोठ्या आवाजात म्हणत घ्यायची. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम.